बाळा, तू जराही घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींची प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी प्रकट दिना दिवशी कोणत्या सेवा करायच्या ते सांगणार आहे. तर बघा, 21 दिवसाच्या, 11 दिवसाच्या आणि 7 दिवसाच्या सेवा सांगितलेल्या आहेत. पण जर ह्या कुणाला शक्य नसतील ह्या सेवा, तर निदान 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे, त्या दिवशी तरी या सेवा तुम्ही नक्की करा. तर त्या सेवा कोणत्या करायच्या, तर 10 तारखेला तुम्ही सकाळी लवकर उठा. लवकर म्हणजे 4 वाजता उठला तर खूपच बरं होईल, कारण सगळ्या सेवा तुमच्या होऊन जातील. आणि सकाळी 4 वाजता उठल्यानंतर प्रथम आपण आंघोळी वगैरे करून झाल्यानंतर प्रथम आपण जिथे आपलं देवघर आहे तेथे किंवा एकेकाने पारायण केलेलं असते त्या ठिकाणी तुम्ही प्रथम दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर प्रथम गणेशाचा मंत्र म्हणा, कारण कोणतीही सेवा करताना प्रथम दीप प्रज्वलित करायचा, त्यानंतर गणेशाचे पूजन करायचे, त्यानंतरच आपल्या सेवा चालू करायच्या. त्यानंतर काय करायचे, तर जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घाला. आणि अभिषेक घालताना ओम द्राम श्री स्वामी समर्थाय नमः या स्वामींच्या बीजमंत्राचा अखंड जप करा. त्याच्यानंतर स्वामींना अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून स्वामींना नवीन वस्त्रे तुम्ही स्वामींच्या मूर्तीला अर्पण घाला. आणि त्याच्यानंतर स्वामींना फुलाने वगैरे सजवा. तुमच्या पद्धतीने तुम्ही डेकोरेट करा, कारण स्वामींचा प्रकट दिन आहे, त्यामुळे हा खूप मोठा दिवस आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तो दिवस तुमच्या पद्धतीने जसा चांगला करता येईल त्या पद्धतीने चांगला करा. तर त्यानंतर काय करायचे, मूर्ती अभिषेक झाला त्याच्यानंतर फुलं तुम्ही अगोदरच्या दिवशीच आणून फ्रीजमध्ये ठेवला तर खूप बरं होईल, कारण त्या दिवशी सकाळी लवकर तुम्हाला 4 वाजता फुलं वगैरे भेटणार नाहीत. त्यामुळे फुलं अगोदरच्या दिवशीच आणून ठेवा. आणि त्याच्यानंतर पूजा मांडणी केल्यानंतर तुम्ही प्रथम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करा. त्याच्यानंतर तारक मंत्र सगळ्यांना माहितीच आहे, त्या तारक मंत्राचा 11 वेळा जप करा. त्याच्यानंतर घोरकष्टक, तर या घोरकष्टकाचाही 11 वेळा जप करा. त्याच्यानंतर स्वामी माला मंत्राचा 1 जप करा. आणि स्वामी सारामृत याचं पूर्ण 21 अध्याय याचं 1 पाठ पूर्ण करा. त्यानंतर स्वामींची आरती करा, गणपतीची आणि स्वामींची आरती करा. त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य, तर स्वामींना नैवेद्य कोणता दाखवायचा, तर स्वामींचे आवडतं पदार्थ याचा नैवेद्य तुम्ही या दिवशी स्वामींना दाखवा. आणि स्वामी तुम्ही जास्त पंचपक्वान ठेवला हे बघत नाही, तर तुमच्या मनातील जो भाव असतो तो स्वामी बघतात. ह्यानं म्हणजे आत्मीयतेनं तुम्ही जे पदार्थ बनवला ते स्वामींना आवडतील. तरी शक्य असेल तर तुम्ही स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा. तर स्वामींचे आवडते पदार्थ म्हणजे पुरणपोळी, स्वामींना खूप आवडायची पुरणपोळीचा नैवेद्य करा त्या दिवशी. आणि ताटामध्ये तर ताट कसं सजवायचं, तर पुरणपोळी ठेवायची आणि भात, डाळ, कांदे भजी स्वामींना आवडायची, बेसनचा लाडू त्याच्यामध्ये, आणि नैवेद्यामध्ये लिंबूची फोड आणि मीठ जरूर ठेवा. आणि अशा प्रकारे आपण जसं देवांना ताट सजवतो त्या पद्धतीने सजवा. आणि खायचे पान ते पण ठेवा, स्वामींना खूप आवडायचे, त्यामुळे ते पण नैवेद्याच्या ताटामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर काय, तर तुम्ही तुमच्या जवळ मठ असेल किंवा स्वामींचं मंदिर असेल, आणि जर स्वामींचं नसेल तर दत्तांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये त्या दिवशी नक्की जावा. आणि अन्नदान तुम्ही या दिवशी करू शकता, कारण अन्नदान ही खूप मोठी सेवा आहे. आणि तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी अन्नदान नक्की करा.
आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वामींचे गुरुपद घेतला नसाल तर या दिवशी नक्की तुम्ही गुरुपद घ्या. आणि गुरुपद कसे घ्यायचे तर स्वामींच्या मठामध्ये किंवा मंदिरमध्ये जाताना तुम्ही एक नारळ पान विडा घेऊन जा आणि स्वामींच्या समोर तो नारळ ठेवा तिथं आणि स्वामींना प्रेयर करा की स्वामी आजपासून मी तुमचे शिष्य आहे आणि तुम्ही माझे गुरु आहात आणि इथून पुढे तुम्हीच जे काही तुम्ही मला सांगाल त्या पद्धतीने मी वागेन आणि इथून पुढची सारी माझी जबाबदारी तुम्ही घ्या अशा पद्धतीने. आणि तो नारळ त्या मंदिरामध्येच ठेवायचा. अशा पद्धतीने तुम्ही गुरुपद घेऊ शकता. गुरुपद कारण गुरु असल्याशिवाय आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे बघा, देवापेक्षा गुरु मोठा आणि गुरुपद घेतल्याशिवाय आपण ज्या सेवा करतो त्या देवापर्यंत पोचत नाहीत असे म्हणतात. त्यामुळे गुरुपद नक्की घ्या त्या दिवशी. आणि ज्यांनी ज्यांनी पारायण केले आहे त्यांनी त्या दिवशी पारायणचे सकाळी उद्यापन करा. आणि जर सकाळी लवकर उठला तर तुमचं सर्व उद्यापन वगैरे होईल. त्यानंतर तुम्ही मठामध्ये त्या दिवशी आवश्यक जा, कारण मठामध्ये कसं सामूहिक आरती सामूहिक मंत्र म्हटले जातात आणि त्या ठिकाणी सकारात्मक शक्ती जास्त असते. त्यामुळे त्या दिवशी आवर्जून मंदिरमध्ये मठामध्ये नक्की जावा आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वामींचा कोणताही मंत्र तुम्हाला जो पाठ आहे तो मंत्र तुम्ही त्या ठिकाणी नक्की म्हणा. आणि त्या दिवशी मंदिरमध्ये अभिषेक वगैरे करतात बघा, त्या अभिषेक मध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि त्याच्यानंतर काय करायचे तर दिवसभर तुम्ही जेवढं होईल तेवढं श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आपल्या कामामध्ये असताना सुद्धा या नामाचा जप करा. कोणत्याही मंत्रापेक्षा नामस्मरण ही सर्वात मोठी शक्ती आहे बघा. कारण आपण रोज एक दिवस ठीक आहे, एक दिवस आपण 2 तास देवासमोर बसू शकतो, पण रोज आपल्याला 2 तास 3 तास देवाजवळ बसणं शक्य होणार नाही. आपल्या कामातून ते शक्य होणार नाही. त्यामुळे नामस्मरण आपलं काम चालू असताना आपण नामस्मरण आपलं चालूच ठेवायचं. आणि नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे. आणि उद्यापासून 7 दिवस आहेत बघा. ज्यांनी कोणीही अजून कोणत्याही सेवेला सुरुवात केली नसेल त्यांनी स्वामी सारामृताचे पारायण किंवा गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता बघा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. त्या मंत्राचे गुरुचरित्राचे आणि सारामृताचे किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता. आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही तारक मंत्र 108 वेळा संकल्प करून उद्यापासून संकल्प करून 108 वेळा रोज 108 वेळा संकल्प करून 10 तारखेला त्याचे उद्यापन करा. आणि घोरकष्टकी तसंच, जर तारक मंत्र शक्य नसेल तर घोरकष्टक म्हणा. घोरकष्टक मध्ये ही खूप मोठी शक्ती आहे. आणि त्याच्यानंतर या सेवा केल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ झाला का नाही हे मला नक्की कमेंट मध्ये किंवा मेसेज मध्ये कमेंट नक्की करा. याचा तुम्हाला उपयोग लाभ होणारच, तुमच्या इच्छा पूर्ण होणारच. आणि पण चांगल्या इच्छा पूर्ण होणार, असं नाही कोणती इच्छा पूर्ण असं नाही. जे स्वामींना योग्य वाटतं तेच स्वामी देतात. नाहीतर तुम्ही जे आपल्या म्हणजे कसं आपल्या आवाकाबाहेरची कोणतीही गोष्ट तुम्ही स्वामीकडे मागितला तर ते स्वामी नाही देऊ शकत. तुमच्या अंतरून बघून पाय पसरायचे बघा, त्यानुसार स्वामी तुम्हाला देतातच. आणि जे काही दुःख असेल, जे काही त्रास असतील ते तुमचे दूर होतील. तर तारक मंत्र आणि घोरकष्टक यामध्ये एवढी शक्ती आहे. या दोन्ही मंत्रापैकी कोणता तरी एखादा मंत्र तुम्ही या 7 दिवसात 108 वेळा म्हणा आणि संकल्प करून म्हणा. संकल्प करून का म्हणायचं तर संकल्प करून केल्यानंतर आपण ज्या सेवा करतो त्या सिद्ध होतातच आणि त्याचा लाभ आपल्याला होतो. आणि जर संकल्प करून केला तर हे 7 दिवस तुम्ही मांसाहार व्यर्थ आहे बघा, मांसाहार करायचं नाही 8 दिवस. त्याच्यानंतर तुम्ही करू शकता, पण संकल्प करून केल्यानंतर कोणतीही सेवा म्हणजे फलित होते. आणि त्यावेळेला आपण स्वामींना सांगायचं की मी हे करायलोय, संकल्प करून करायलोय, तर तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा आणि माझ्याकडून सेवा करून घ्या. तर इतकीच माहिती सांगायची होती सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.
तुम्ही 10 एप्रिलला नक्की या सेवा करा आणि सेवेचा काय लाभ झाला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. श्री स्वामी समर्थ. तर बेळगावमध्ये किंवा बेळगावच्या आसपास जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी जर म्हणजे आपल्या इथं तेवढे मठ नाही आहेत, तर शहापूरमध्ये बसवान गल्लीमध्ये बसवानाचं मंदिर आहे. म्हणजे त्या मंदिरमध्येच स्वामींचं मूर्ती आणि ठेवली जाते बघा त्या दिवशी. त्या ह्याच्या बसवांच्या मंदिरासमोर स्वामींचा मठ आहे आणि 10 एप्रिलला प्रकट दिना दिवशी त्या बसवान मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो ठेवला जातो आणि स्वामींच्या पादुकांचा सामूहिक अभिषेक केला जातो बघा. सकाळी अभिषेक सुरू असतो त्यावेळी तुम्ही जाऊ शकता. तिथे शक्य नाही झालं तर तिथूनच पॅटसन जवळ त्रिपुर सुंदरी मठ म्हणून आहे बघा. आणि त्या त्रिपुर सुंदरी मठामध्ये स्वामींच्या हातामध्ये जी गोटी असायची ती गोटी आहे बघा. आणि त्या दिवशी म्हणजे 10 एप्रिलला ती आपल्याला दर्शनाला ठेवतात बघा. अगोदर इतर दिवशी ते दर्शनाला आपल्याला दिसत नाही ती गोटी, पण त्या दिवशी त्या गोटीवर अभिषेक घालायला आपल्याला मिळू शकतो बघा. तिथंही सामूहिक अभिषेक घातला जातो. तुम्ही सकाळी लवकर गेला तर अभिषेक तुम्हाला मिळू शकतो. स्वामींच्या पादुका आणि ती गोटी ठेवली जाते बघा त्या त्रिपुर सुंदरी मठामध्ये. आणि त्या त्रिपुर सुंदरी मठाविषयी माझ्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे बघा. कारण त्यांच्या पूर्वजांनी त्या पादुका आणि ती गोटी भिंतीमध्ये लपवून ठेवली होती. त्याच्यानंतर जे आता किरण स्वामी म्हणून आहेत त्यांना दुष्टांत झाल्यानंतर त्यांनी त्या भिंतीमध्ये लपवून ठेवलेली होती ती भिंत पाडून त्या भिंतीमध्ये त्यांना ती स्वामींच्या पादुका आणि गोटी मिळालेली आहे बघा. तर जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की त्या त्रिपुर सुंदरी मठाला भेट द्या आणि तिथे तुम्ही स्वामींच्या त्या गोटीवर आणि स्वामींच्या पादुकावर अभिषेक घालण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तर इतकीच माहिती सांगायची होती. श्री स्वामी समर्थ.